नागपुर में कोराडी रोड, मॉडर्न स्कूल चौक और शहर के अन्य कुछ स्थानों पर लगाए गए छत्रपति शिवाजी महाराज और मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के पोस्टर पर अज्ञात असामाजिक तत्वों द्वारा कालिक पोतने की घटना सामने आई है। इस घटना से लोगों में नाराजगी व्यक्त की जा रही है और इस कृत्य की शहर में कड़ी आलोचना की जा रही है। भारतीय जनता युवा मोर्चा ने पुलिस प्रशासन से दोषियों की तुरंत तलाश कर उनके खिलाफ कड़ी कार्रवाई करने की मांग की है। भारतीय जनता युवा मोर्चा अध्यक्ष सचिन करारे के नेतृत्व में कार्यकर्ताओं ने सिविल लाइन स्थित पुलिस आयुक्त कार्यालय पहुंचकर पुलिस आयुक्त डॉक्टर रविंद्र कुमार सिंघल को ज्ञापन सौंपते हुए संबंधित आरोपियों पर सख्त कार्रवाई की मांग की। अब भारतीय जनता युवा मोर्चा समेत नागपुर वासियों की नजर पुलिस आयुक्त डॉक्टर रविंद्र कुमार सिंघल की कार्रवाई पर टिकी हुई है। भारतीय जनता युवा मोर्चा ज्या ठिकाणी सीपी साहेबांना यासाठी निवेदन देण्याकरता आलेला आहे, कारण की काल मॉडर्न स्कूल कोराडी रोड या ठिकाणी सन्माननीय महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचं एक शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करत असताना एक पोस्टर लागलेलं होतं भिंतीवर। त्या पोस्टरवर कोणीतरी काळं फासण्याचं काम केलेलं आहे आणि अशा समाजकंटकांनी ज्या कोणी माणसांनी केलेलं असेल अशा समाजकंटकांनी आणि जे वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करता नागपूर शहरात त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्यात यावी म्हणून या ठिकाणी आम्ही सगळे उपस्थित झालेलो आहोत। सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे नेते आहेत, आमचे आदरणीय आहेत, आमचे आयडल आहेत आणि सन्माननीय आमच्या नेत्याबद्दल कोणी असं काही करत असेल तर आम्ही कदापि खपून घेणार नाही। हा भारतीय जनता युवा मोर्चाचा कार्यकर्ता आहे आणि माझं विरोधकांना म्हणणं आहे की अगर त्यांनी कोणी असं केलं असेल तर त्यांना या सगळ्या इलेक्शनमध्ये जनतेने धोबी पछाड दिलेलीच आहे। त्यांना लढायचं असं त्याने बनटून आमच्याशी लढून घ्यावं, पण भारतीय जनता युवा मोर्चा हे कदापि सहन करणार नाही। आणि आम्ही माननीय पोलीस निरीक्षक साहेब माननीय सीपी साहेबांना निवेदन द्यायला आलेलो आहे की आपण 3 दिवसाच्या आतमध्ये यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अन्यथा भारतीय जनता युवा मोर्चा ज्या चौकामध्ये पोस्टर लागला आहे 3 दिवसानंतर त्याच चौकामध्ये त्याच ठिकाणी धरणं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असं निवेदन द्यायला आम्ही माननीय पोलीस कमिशनर साहेबांकडे आलेलो आहे। या संबंधित पोलीस स्टेशनच्या कोण निरीक्षकांशी काही बोलणं झालं आहे का, कंप्लेंट केली आहे का किंवा त्या माणसाची ओळख समोर झाली आहे का काय? काल कोराडींच्या तो भाग कोराडीमध्ये येत असल्यामुळे अर्धा आम्ही तिथल्या PIशी बोललेलो आहे। त्यांनी एक अननोन पर्सनच्या नावाने त्यांनी FIR केलेली आहे, पण तरी त्यांनी FIR केली पण अननोन पर्सनच्या नावाने केली आणि तो विषय तिथं सुटता कामा नये। नाही तर काही वेळा पोलीस कार्यकर्त्याचा थोडा हे असल्यामुळे कार्यकर्त्याचा जोर असल्यामुळे ते त्या तत्काळ त्यावेळेस ते FIR घेऊन घेतात, नंतर त्याची चौकशीच होत नाही। आम्हाला तेच म्हणायला आलेलो आहे की अननोन पर्सनवर गुन्हा दाखल करून विषय सोडू नका, तिथले फुटेज चेक करा, फुटेज तत्काळ करून कोण असा समाजकंटक आहे, कोणी अशी हरकत केली आहे आणि याच्यावर CCTV फुटेज संपूर्ण परिसरातले चेक करून त्याच्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी एवढी निवेदन देण्यासाठी आम्ही माननीय CP साहेबांना आलेलो आहे।